नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जिल्हा PDCC बँक भरतीसाठी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहणार आहोत. हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनानुसार आहेत, तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना झाली होती? कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना झाली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, सन 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणता एक शब्द संगणकाशी निगडीत नाही? खालीलपैकी कोणता एक शब्द संगणकाशी निगडीत नाही? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, PSU हा एक शब्द संगणकाशी निगडीत नाही. प्रश्न क्रमांक तिसरा, डिजिटल सातबारामध्ये कोणता राज्य प्रथम क्रमांकावर आहे? डिजिटल सातबारामध्ये कोणता राज्य प्रथम क्रमांकावर आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्र. डिजिटल सातबारामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, भारतात राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? भारतात राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, कोइंबतूर. प्रश्न क्रमांक पाचवा, इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी खालीलपैकी कोणी केली होती? इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी खालीलपैकी कोणी केली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, गोपाळ हरी देशमुख. इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी केली होती. प्रश्न क्रमांक सहावा, गोवा राज्याचे उच्च न्यायालय पुढीलपैकी कोठे आहे? गोवा राज्याचे उच्च न्यायालय पुढीलपैकी कोठे आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, मुंबई. प्रश्न क्रमांक सातवा, भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात? भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक खालीलपैकी कोणास म्हणतात? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक आठवा, महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, 78. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत 78 सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 9वा, रात आंधळे हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा अभावी होतो? रात आंधळे हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा अभावी होतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, व्हिटॅमिन अ. प्रश्न क्रमांक 10वा, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी खालीलपैकी किती लाखाची असते? महाराष्ट्र भूषण पुरस्काराची खालीलपैकी राशी किती लाखाची असते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, 20 लाखाची असते. प्रश्न क्रमांक 11वा, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, रणजित देसाई. प्रश्न क्रमांक 12वा, लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग करतात? लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग करतात? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, जनगणना. लोकसंख्या मोजण्यासाठी जनगणना प्रक्रियेचा उपयोग करतात. प्रश्न क्रमांक 13वा, संविधान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? संविधान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, सन 1946 मध्ये. प्रश्न क्रमांक 14वा, जिल्हा न्यायाधीशाची निवडणूक खालीलपैकी कोण करते? जिल्हा न्यायाधीशाची निवडणूक खालीलपैकी कोण करते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, राज्यपाल. जिल्हा न्यायाधीशाची निवडणूक राज्यपाल करते. प्रश्न क्रमांक 15वा, भारतात हरित क्रांतीची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतात हरित क्रांतीची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, सन 1965 मध्ये भारतात हरित क्रांतीची सुरुवात झाली होती. प्रश्न क्रमांक 16वा, देशातील पहिले धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बांधले गेले? देशातील पहिले धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बांधले गेले? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, नाशिक. प्रश्न क्रमांक 17वा, महाराष्ट्रातील एकमेव नैसर्गिक बंदर कोठे आहे?
महाराष्ट्रातील एकमेव नैसर्गिक बंदर कोठे आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, मालवणमध्ये एकमेव नैसर्गिक बंदर आहे. प्रश्न क्रमांक 18. नियोजन मंडळाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? नियोजन मंडळाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, पालकमंत्री. प्रश्न क्रमांक 19. संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष सहकार वर्ष म्हणून घोषित केले? संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष सहकार वर्ष म्हणून घोषित केले? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, सन 2025 मध्ये. प्रश्न क्रमांक 20. जीडीपीच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे? जीडीपीच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, स्वीडन. जीडीपीच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश स्वीडन आहे. प्रश्न क्रमांक 21. ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक 2025 मध्ये लोकसभेत कोणी सादर केले होते? ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक 2025 मध्ये लोकसभेत कोणी सादर केले होते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, अश्विनी वैष्णव. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? खालीलपैकी कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, वरीलपैकी सर्व. घटप्रभा, मलप्रभा, भीमा. प्रश्न क्रमांक 23. तलाठ्यावर नियंत्रण खालीलपैकी कोण ठेवते? तलाठ्यावर नियंत्रण खालीलपैकी कोण ठेवते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, मंडळ अधिकारी तलाठ्यावर नियंत्रण ठेवते. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महसूल मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महसूल मंत्री कोण आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, राधाकृष्ण विखे पाटील. प्रश्न क्रमांक 25. भारतीय संविधानात पंतप्रधान या पदाचा उल्लेख कसा आहे? भारतीय संविधानात पंतप्रधान या पदाचा उल्लेख कसा आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, प्रधानमंत्री. प्रश्न क्रमांक 26. भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, प्रतिभा पाटील. प्रश्न क्रमांक 27. इंग्रजी शिक्षणाचा कायदा खालीलपैकी कोणी केला? इंग्रजी शिक्षणाचा कायदा खालीलपैकी कोणी केला? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, लॉर्ड बेटिक. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोणत्या वनाचे प्रमाण आहेत? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोणत्या वनाचे प्रमाण आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, शुष्क पानझडी वने. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रामध्ये पाऊस परतीच्या प्रवास कधीपासून सुरुवात होते? महाराष्ट्रामध्ये पाऊस परतीच्या प्रवास कधीपासून सुरुवात होते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, 12 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये समावेश होत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये समावेश होत नाही? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, बीड. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दिवस पाऊस कोठे पडतो? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दिवस पाऊस कोठे पडतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, गगन बावडा. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, 9. महाराष्ट्रामध्ये एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 33. उष्ण दमट आणि सम प्रकारचे हवामान महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आढळते? उष्ण दमट आणि सम प्रकारचे हवामान महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आढळते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, कोकण. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून कोणत्या शहराची खालीलपैकी ओळख आहे? महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराची ओळख आहे?
याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 35वा. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कोणत्या संस्थेचे अध्यक्ष होते? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कोणत्या संस्थेचे अध्यक्ष होते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो डेक्कन एज्युकेशन सोसायटी. प्रश्न क्रमांक 36वा. पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 37वा. सर्वाधिक जास्त अपवर्तनांक हिऱ्याचा असतो तो किती असतो? सर्वाधिक जास्त अपवर्तनांक हिऱ्याचा असतो तो किती असतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 2.42%. प्रश्न क्रमांक 38वा. इंद्रधनुष्याची निर्मिती होणे हा कशाचा परिणाम आहे? इंद्रधनुष्याची निर्मिती होणे हा कशाचा परिणाम आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व, म्हणजे अपवर्तन, अपसकरण आणि संपूर्ण आंतरिक परावर्तन. प्रश्न क्रमांक 39वा. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झाला? राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झाला? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 2005. प्रश्न क्रमांक 40वा. भिलाई स्टील प्रकल्प खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? भिलाई स्टील प्रकल्प खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो छत्तीसगड.